सांगतो, दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लक्ष्मी दानानं दुप्पट होते. पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसा आहे ना, आपला जो पैसा आहे ना, हा बोगस ठिकाणी जातो. बोगस. आता तुमच्या भागात, आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. एक व्ययी भेट. ती कोणी आणली नालाय का नाही. पहिले याही भेटत नव्हते यायला. आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. यायला आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोरेनं फाफडवल्यामुळे आघाडी बिघडला होता. आघाडी तापेलच होता. तो म्हणायचा पोऱ्या सोडीन, पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याई आले ना भेटायला एकमेकाला. आता याई कशी भेटावं. याई पेलच होता पोरीचा बाप. आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती. त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते याला शिकवली मारली घासाचं व जावळी. तर तसं याई जागेवर मेला मांडवात. पाहता काय माहिती कुणी आणला तो याई भेट. आता एक बावळात पण आणलाय लग्नात. जरा राजकारणी लोक बिक, पैशावाले लोक, बायका बिका जरा बारीक ऐकत. ती स्क्रीन आणलंय लग्नात. ते स्क्रीन आणलंय स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा. ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा. त्यांच्या गावातली देवळं दाखवा. सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर. त्या पोऱ्यानं आणि पोरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वाड्याला पळायचं, येड्या बाबळीत मुका घ्यायचा, म्हशीवर बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खाता. आणि ते आम्ही पाहायचं का. खरंय का खोटंय. ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला. प्री अशी पागलपणा नाही. तर त्या पोरीनं पोरीनं वाड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्याच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघंच लागतात. तिघांचं काय काम आहे. आणि मग तिनं बोकड्यावर बसायचं, मांढराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वाड्याला पळायचं आणि हलकट वरडानं. अक्षरशः असण्यावारी गोष्टी नका तुम्ही तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती लोकांना दाखवता तुम्ही. हा त्यांनी वड्याला पळायचं. त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर. डोंगरा डांगराला पळायचं आणि ते त्याच्यावर दाखवायचं. आणि लोक पाहाला वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं जय माई नातच दिसती. नातच तू दिसती काय. हसण्यावारी गोष्टी नेत्यात महिला मंडळ. सांगाय चुकीचं आहे का. बरोबर आहे. शिव्या द्या मला हे दाखवित असतं का. आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं पोरं. आपल्या पोरीनं वाड्याला पोरं संग पळायचं आणि ते आपण लोकांना दाखवायचं का स्क्रीनवर. आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली. ती हायला इथं टाकून दिली. काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारीचे नवरी गेली. आलीच नाही तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाच काय माहित कशातही पैसे घालायचे आपले बावळाला सारखं. 1 हात दान करा. 2 एक गोष्ट ऐका. 1 हात 14 सांगायचे आहेत. 2 बोलणे आणि नीट बोलावं. नाही तर बोलत नाही. 1 वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याची बोरं आंधळी, महाभारत घडलं. 1 वाक्य सीता नडली, रामायण उलट घडलं. लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही. आरती त्याच्यावर आरती तुमच्या मनात पाप आहे. रामायण उलट फिरलं. हात 1 बोलले 2 झाले 14 आहेत. नीट आहे का. चांगलं. तुझं नाव काय रे. हा सिद्धिविनायक. तुला पोर काय म्हणते वर्गात. सिद्ध्या. तुझं नाव काय. काय नावच लय अवघड तुझं. शान. तुला पोर काय म्हणते. शन्या. हा तुझं नाव अजिंक्य. पोर काय म्हणते तुला.
मग नावंदाना नीट हाका मारा. हात एक, बोलणे दोन, चांगलं बोलावं. हसणे तीन, आणि हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले, घरी गेल्यावर एकटे असणार. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, गालात असतात ती भामटी असतात. आणि काही इतके दरिद्री आहेत का ना, त्या पण हसत नाही. काय त्याचा मोडव्यात तो खाला का काय, हसतच नाही, नुसता जाग्यावरच. काय हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. तीन झाले बरं का, 14 आहेत. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, हसत जा. अरे घरातून टीव्ही गेला, टीव्ही मुळे हसणं गेलं. कुणी बोला ना कोणाशी, प्रत्येक घरात नवरा बायकोन पोरगा पोरगी, चारीला 4 खोल्या, नुसती बोट चाळी त्यात. कुणी कोणाशी बोला न, कुणी कोणाशी हाला न. रस्त्यानं माणसं झाली, मोटरसायकल चालवणारी इतके दरिद्री आहेत, कानात मोबाईल गुंतीत आहे, सरळ येड्या बाबडीत गेलं, दोन्ही बॉल सटाकले. लगविला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही, अख्या बुटात पाणी गेलं खाली, वर बोलत आहे. आणि वाची त्यात काय, शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे, काय वाचायचं. अरे आम्ही मोबाईलच वापरते नाही, काय फरक पडला, काय फरक पडला. आम्हाला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, मोबाईलच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईल. इथे हॅलो कुठे नदी वय जळतो येतो, हलकट क्वालिटीचं नाही. जेवला का झोपला का पालथान उता नाही का. पुरीची आई पुरीला 6 वेळा फोन करते दिवसभरात. काही काम आहे मग आपलं एवढं लाडकं लेकरू होतं, दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं. हसण्यात नाही. विठाला 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 हात एक, बोलले दोन, पटले दोन्ही बी. 3 हसणे 3 झाले बरं का, अजून बरेच आहेत. हात एक, बोलले दोन, हसणे 3, उभा 4. सगळे प्राणी आडवेत, एवढंच पठ्य. उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे. माळ घाल टिकल का, घालू नको. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडक बांधील. आडवं काही माणसाचं आडवं आहे, आडवेच म्हण. आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही. तुम्ही समाज उदास पहा, किती उदास. तुम्ही अभ्यास करा का, अभ्यास करा, अभ्यास करा. शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे. किती? 49, म्हणजे 50% लोक पदवीधर मतदान करीत नाही. आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त 49. काल आता पुणे शहर आहे तरी किती आहे, 50. मग आता निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा. निम्मेच धरायचे ना. 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही. लोकांना हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे, पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच, याला थोडं कडक ठेवलं पाहिजे. महाराज तुमचं काय मत आहे? हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना, कमी होईल ना. आणि मग त्याला मजा नाही. जितकं जास्त होईल, कारण खऱ्याला किंमत राहिली नाही. आता खऱ्याला किंमत राहिली नाही. गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, तलाठी आला नाही मोर्चा, गावात अख्या दारू खपती मोर्चा नाही. दारू जो बोलन त्याचा गेम, या जगात जो खरं बोलन त्याचा गेम.
वाटोळा झालं समजायचं त्याचं. नाही, खरं बोलायचं नाही. हा, मग त्याला आहेच. आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे. कितीला आहे तू? तू तू मोठा हा 7वीला आहे का? सेमीला आहे का मराठीला आहे? बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय म्हणते रे बापाच्या बायकोला? इंग्लिश मीडियम वाला कोण आहे? बापाच्या बायकोला काय म्हणता? आई. या तशी स्थिती आहे. तुम्ही बधीर तुम्हाला काय? माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल हा माणूस काय म्हणत होता. काळ अतिशय वाईट येणार आहे. आणि मी 10 वर्ष मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो ते आज खरं आहे. लोकांना राग येऊ द्या आणि यायलाच पाहिजे. आपल्या माणसाने बोललं पाहिजे. आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंदुरीकरला शिवाय देते, बा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता, इंदुरीकर ने तो प्यार किया है नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायचे ठोळीच्या मुखातून झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो, काय करताय? प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय, निवडो, आता काय? प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पिताय, पिओ. जर धर्मच टिकवायचा नाही, आम्हाला बेतालाच वागायचंय तर चालू द्या. आज ईश्वरासारख्या आई बापांनी त्याच्या समितीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं आणि पोरीनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायच्या. आम्हाला काय त्याच काय? आज पोरीनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला? बापानी उशी मध्ये मुंडकं गुंतवून रडायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात. फेल. भंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं आणि जिंदगी बर्बाद करायची. कोणी सांगितलं तुम्हाला? पोरग जरा मिरशा काढेल दिसले, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली. आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं, त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, तुला समजत आहे का काही? आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. म्हणजे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. संपली माणसं. आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे आणि संस्कृती वाढवायची आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 झाले. आताशी 5, आनंद 5. आता टाळकरीण महाराज मंडळी, आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देवीच्या करता 13 आणि हाच देव आहे 14 अधिक 4 18. 18 गोष्टी झाल्या आणि याला पाठवलं खाली. हा तयार झाला आणि याला 2 गोष्टी दिल्या, जन्म आणि मृत्यू. आणि जरा प्रवचनकार वगैरे नीट ऐका, 10वीचे प्रवचन करणारे. उगाच नदीवर लोक नादी लावीत बसू नका. त्या 10व्याच्या प्रवचनाचा असा घोटाळा झालाय, कधी बंद करायचं हे कावळा ठरवणार. बाबा कावळा बंद नाही. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, खाते फोडून मरणं
खाते फोडून मरणं पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो. मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगते ना. काही काही पुरी म्हणत्या म्हाताऱ्या बाय, काही बाया म्हणत्या माझी आई आजारी पडली, पार शेवटच्या स्टेपला होती, मी भेटायला गेले, जवळजवळ म्हातारी गेल्यात जमाच होती, मला पाहिलं आणि डोळे उघडले. माया का पाहिलं भरून आणि गपक्यात डोळे मिटले. एवढं माझ्या आईचं माझ्या. हो काय दरिद्री आहे ग तू. तो आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1-1.5 महिना आली नसती तर म्हातारी राहिली असती. हे कुठं गप्पा आहे का काही. हे सोमवारी मरण आणि एकादशीला मरण. काही लोक म्हणतात त्यानं काशी केली ती. काशीचा नियम असा आहे, ए काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. काशीतच मरायचं असतं असा नियम आहे. तो बावळा तिथून गावात येतो. मी 10व्याचं खात नाही.